सांगलीच्या पलूसमध्ये गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क एक मृत वाळा साप आढळलाय। महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत हा आहार वाटण्यात आलेला आहे आणि माजी सैनिक सुभाष जाधव यांनी आपला नातू शिरीष याच्यासाठी आणलेला पोषण आहाराचं पॅकेट फोडलं आणि त्यामध्ये हा मृत साप आढळला। त्यानंतर त्यांनी अंगणवाडी सेविकांना या संदर्भातली माहिती दिली। अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली आहे। मात्र असा हा धक्कादायक आहार गर्भवती मातेला दिला तर तिचं आणि बाळाचं आरोग्य सुद्धा धोक्यात येईल आणि त्यामुळे आता शासनाच्या आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं, त्यामध्ये ते सापाचे पिलू सापडले। नंतर मी अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार कोणालाही वाटू नका। असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीला आम्ही पाठवू शकत नाही। आता जो आहार आमच्या पोलीसमध्ये काल सगळा वाटप झालेला आहे तो आहार आम्ही फक्त कृषीनगर मधल्या 6 पालकांनी नेलेला आहे। त्यापैकी एका पालकांची तक्रार आल्या, उरलेल्या 5 पालकांना आम्ही आहार तो न वापरायला सांगितलेला आहे। आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरी प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा। तर अत्यंत धक्कादायक अशी सगळी घटना सांगलीतल्या पलूसमधून पुढे आली आहे। गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या या पोषण आहारात चक्क मृत साप आढळलाय। आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्याबरोबर सांगलीमधून जोडले गेलेत। आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सरफराज, हे अत्यंत धक्कादायक आहे। एका आहाराच्या पॅकेटमध्ये अशा प्रकारे मृत साप आढळलेला आहे। निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय शासनाने दिलेल्या या आहाराच्या गुणवत्तेबाबत। काय नेमके पुढचे तपशील आणखी येतात, काय याची दखल घेतली गेली आहे? समोर आलेला आहे तो खूपच धक्कादायक आहे, कारण की तो निदान पोषण आहार तो शासनाच्या माध्यमातून त्यामध्ये जिल्ह्यातले सरफराज, आपला आवाज व्यवस्थित येत नाहीये, आपण पुन्हा एकदा संपर्क करूया। सरफराज सनदी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि सांगलीतल्या पलूसमधल्या या घटनेबाबत आणखी तपशील देतात। गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणारा हा पोषण आहार आहे आणि हा पॅकेट उघडलं तेव्हा यामध्ये एक मृत वालेला हा साप आढळलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत हा आहार वाटण्यात येतो। तर आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी हा खेळ होत असल्याचं समोर आलं।